हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका प्रशासनाच्या नफा फंडाच्या वापरासंदर्भात गंभीर आर्थिक अनियमितता दिसून येते। शहरवासियांकडून वसूल होणाऱ्या करातून जमा होणारा नफा फंड शहराच्या विकासासाठी वापरणं अपेक्षित आहे। त्याचं लेखापरीक्षण, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक मान्यता यांची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करावी आणि त्यामध्ये गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदू महासभा हुपरी शहर प्रमुख संजय पाटील यांनी केली आहे। हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेत नफा फंडाच्या वापरासंदर्भात गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप समोर आले असून याबाबत राज्य शासनाकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी अखिल भारत हिंदू महासभेनं केली आहे। शहरवासियांकडून वसूल होणाऱ्या करातून जमा होणारा नफा फंड शहराच्या विकासासाठी वापरणं अपेक्षित असताना त्याच्या वापराबाबत संशय व्यक्त होत असून याबाबतचं निवेदन मुख्याधिकारी अजय नरळे यांना हिंदू महासभेनं दिलंय। शहरातील काही विकास कामांसाठी एकाच कामासाठी 2 वेळा तांत्रिक मान्यता घेऊन खर्च दाखवण्यात आल्याचा आरोप केला असून काही कामांमध्ये विशिष्ट ठेकेदारांना लाभ मिळावा यासाठी निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा संशय व्यक्त केलाय। काही निविदांमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुद्धीपत्रक काढून फेरनिविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचा प्रकार देखील निदर्शनास आलाय। यानंतर पुन्हा टेस्टिंग आणि तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी नफा फंडातून खर्च होत असल्याचंही निवेदनात नमूद केलंय। दरम्यान शासनानं सुरू केलेल्या ई-टेंडर प्रक्रियेचा मुख्य उद्देश पारदर्शकता वाढवणं, भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि अधिक स्पर्धात्मक दर मिळवणं, सर्व कंत्राटदारांना समान संधी देणं आणि संपूर्ण प्रक्रिया डिजिटल स्वरूपात ठेवून तपासणी आणि ऑडिट सोपं करणं हा आहे। मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जातोय। त्यामुळे नफा फंडातील खर्चाचं विशेष लेखापरीक्षण, निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक मान्यतांची तपासणी या बाबींची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करून गैरव्यवहार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारत हिंदू महासभा शहर हुपरी शहर प्रमुख संजय पाटील यांनी केली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश भोरे, रेंदाळ शहर प्रमुख सचिन सादळे, निळकंठ माने, राजेंद्र उगळे, सुहास माने, सूर्यकांत रावण, संदीप भंडारे, दादासो कामते, पप्पू लोंढे, विक्रम सावंत, संतोष परीट, सचिन माळी, ओमकार जांभळे, भरत देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।